हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायब करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सत साहिब. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु के नहीं. सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वस दी नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मध हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल भयभंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुबेशोन्दनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तल. उज्ज्वल हिरंबर हरदमम बेपरवा अथाह वार पारनी मज्जतम. ग्रीब जो सुमर सिद्ध होई गणनायक गलता ना. करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आद्यंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीशम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष सहस मुख गावे पूज्य आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा ध्यावे सहस 88. उतरे बहुजल पारा कटहे यम की फांसी. 33 कोटि अधारा ध्यावे सहस 88. उतरे बहुजल पारा कटहे यम की फांसी. कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जा खेचो वहाँ जाऊं. तो करो तो बावड़ू. दूर दूर करो तो जाऊं. जो राखो त्यों ही रहूं. जो देवो सो खाऊं. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व सृष्टीचे रचनाकार
कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने तुम्ही सर्व पुण्यात्मे सत्संग ऐकायला उपस्थित झाला आहात. ज्या प्राण्यांचे खूपच पुण्यकर्म पूर्वीच्या जन्माचे त्यांच्याबरोबर असतात, त्याला हा सुअवसर प्राप्त होतो. अन्यथा अशा अनमोल जीवनाला हा प्राणी मनुष्य जीवनाला अशीच माया जोडण्यात आणि सांसारिक परंपरा पाळणे यातच नष्ट करून पुढे महाकष्टांना प्राप्त होतो. 84 लाख प्रकारच्या प्राण्यांच्या शरीरात न जाणो किती कष्ट घेतो, जंगलात भटकतो, भुकेला तहानलेला ऊन थंडी हिंस्र पशु मागे लागलेले असतात. एका क्षणाची चैन नाही. ज्या प्राण्यांना हे मानव शरीर प्राप्त होते त्यांच्यावर परमात्म्याची विशेष मर्जी असते. मागचे पुण्यकर्म खूप जास्त त्यांच्याबरोबर असतात. अन्य समाजाच्या विचारांनी आपण इतके अवश्य जाणले की निर्वाहासाठी आपल्याला भरपूर प्रयत्न करायला पाहिजेत. जर आपण मेहनत प्रयत्न नाही केले तर भुकेने मरून जाऊ. आपल्या मुलांचे नाही पालन होणार. ही तर गोष्ट बिलकुल सत्य आहे. परंतु हे तर आहेत संसाराचे विचार. आता आपल्याला या मनुष्य जीवनात जर इतकेच कार्य करायचे होते, हे तर पशुपक्षी पण करत आहेत. मनुष्य पण चांगल्या तऱ्हेने प्रेमाने आपल्या मुलांचे पालन करतात. पक्षी आपल्या चोचीत आहार घेऊन येतो, आपल्या मुलांना भरवतो, आपल्या तोंडातून काढून नंतर स्वतः खातो. तर आपल्यापेक्षा सुद्धा जास्त लाडाने प्रेमाने आपल्या मुलांचे पालन पक्षी पण करतात. आणि हेच कर्म आपण करत आहोत, तर मनुष्य जन्माचा काय लाभ झाला? इतकेच कर्म नाही, इतकेच कार्य नव्हते. आता सत्संगाला आल्याने प्राण्याला ज्ञान मिळते की मनुष्य जीवनाचे एक विशेष कार्य होते. जर ते कार्य मनुष्य जीवन प्राप्त प्राणी नाही करत, तर त्याचे मनुष्य जीवन पशुतुल्य आहे, पक्ष्यांप्रमाणे आहे. जशा क्रिया ते करतात तशाच हे सगळे करतात. तुमच्यावर ती कृपा झाली आहे की परमात्म्याने तुम्हाला मनुष्य जीवन दिले. मनुष्य जीवनानंतर मग तुम्हाला सत्संग प्राप्त झाला. आता यात थोड्याशा सावधानतेची आवश्यकता आहे की एक तर तुम्ही ज्ञान पूर्ण रूपाने ग्रहण करायचे आहे. परमेश्वराने तुम्हाला अशा स्थानावर आणून उभे केले आहे की कदाचित असंख्य युगांनंतर तुम्हाला हा अवसर प्राप्त झाला असेल. अशा स्थानावर अशा ज्ञानाच्या प्राप्तीसाठी तुम्ही आला आहात. यात खूप सावधानता बाळगायची आहे. ज्ञान ध्यान देऊन ग्रहण करायचं आहे. इथे सगळे प्रमाण दाखवले जातात. तुम्हाला पहिले शिक्षित यासाठी केले भगवानाने की तुम्ही सद्ग्रंथांना स्वतः जाणू शकाल, सत्य आणि असत्याचा निर्णय करू शकाल. आत्तापर्यंत आपण यामुळेच काळाच्या जाळ्यात फसून राहिलो होतो की आपण या नकली आणि असली ज्ञानाला नाही पारखू शकलो, कारण की आपल्याला स्वतःला ज्ञान नव्हते. तर परमात्म्याने या कलियुगातल्या याच वेळी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ज्ञानच द्यायचे होते आणि ज्ञान देण्यासाठी तुम्हाला शिक्षित पण करायचे होते. तर आता 30-40 वर्षांपासून अलीकडेच दास बघत आहे की कसा पूर आला शिक्षणाचा. छोट्या छोट्या 3-3 वर्षांच्या मुलांना स्कूलमध्ये पाठवायला सुरू करतात आईवडील. तर परमात्म्याची प्रेरणा आहे. शिक्षणाने आपण भगवानाला ओळखू शकतो, अन्यथा या शिक्षणाचे काही काम नाही. आता परमात्मा प्राप्तीसाठी आपण असंख्य जन्म घालवले, जंगलात आपण गेलो. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही भक्ती करा,
जन्म आणि मृत्यू तुमचे नेहमीच होत राहतील, नेहमी कष्ट येत राहतील. पुण्यकर्म कराल स्वर्गात जाल, पाप कराल नरकात जाल. स्वर्ग आणि नरकात पुण्य आणि पाप दोन्ही रिकामे करून मग तुम्ही नव्याने या पृथ्वीवर कोणत्या पशुपक्ष्याच्या किंवा मनुष्याच्या योनीत शरीर परत प्राप्त कराल आणि त्यानंतर परत तेच पाप आणि पुण्य तुमचे एकत्रित होणे सुरू होईल. तर हे असंख्य जन्माचे हे झंझट आपण झेलत आहोत. आता हा सुअवसर प्राप्त झाला आहे की आपण आता परमात्म्याचे ज्ञान ग्रहण करून जरा आणि मरण, जन्म आणि मरण यातून सुटका मिळवू शकतो. त्यासाठी प्रॉपर पद्धत आहे. कोणतेही कार्य आपण करतो त्याच्या सफलतेसाठी काही फॉर्म्युले असतात. तर तो कंप्लीट फॉर्म्युला या दासाकडे उपलब्ध आहे मोक्ष मिळवण्याचा. इथे पण सुख, संसारात पण सुख, शारीरिक सुख, मानसिक सुख आणि कोणते 3 तापांचे कष्ट असतील ते पण दूर होतील जर श्रद्धेने भक्ती तुम्ही कराल. तर परमात्म्याच्या ज्ञानाला आणि भक्ती मार्गाला ओळखण्यासाठी, सत्य आणि असत्याचा निर्णय करण्यासाठी आपल्याला कोणता तरी आधार मानावा लागेल. कोणत्याही आधाराशिवाय आपण सत्य व असत्याचा निर्णय नाही करू शकत. तर त्यासाठी आपण कोणत्या गोष्टीला आधार मानावा? आत्तापर्यंत जितके पण आपले धर्मगुरू होत होते ते सगळे हेच सांगत होते की आपण आपले जे सद्ग्रंथ आहेत, शास्त्र आहेत, वेद आहेत, गीता आहे, पुराण आहे, या पवित्र सद्ग्रंथातून आम्ही तुम्हाला ज्ञान ऐकवत आहोत. आता जसे त्यांनी वेद व गीता आणि पुराणांना जाणले होते ते ज्ञान आपल्याकडे होते की आपले धर्मगुरू हे सांगत आहेत की वेदात, गीतेत, पुराणात असे लिहिलेले आहे. त्यांनी काय सांगितले होते आम्हाला की ब्रह्मा, विष्णू, महेश आणि हे सगळे अजरामर आहेत. विष्णू आणि शंकरजींची भक्ती करायला पाहिजे. हे अजन्म आहेत, यांचे कोणी माता पिता नाही आहेत. त्यांनी हे ज्ञान दिले होते आपल्याला वेदांचे नाव घेऊन की वेदात असे सांगितले आहे, पुराणात असे लिहिले आहे. आणि श्रीमद भगवद्गीतेत श्रीकृष्णजींना पूर्ण परमात्मा सिद्ध करून त्यांनी आपले लोकवेद, दंतकथा आपल्याला ऐकवली होती. आणि परमात्मा स्वतः येतात आपले यथार्थ ज्ञान सांगण्यासाठी. ते प्रत्येक युगात येतात, परंतु त्यावेळी आपण परमात्म्याला ओळखू नाही शकत, कारण की आपण ज्ञान चुकीचे ग्रहण करून ठेवले आहे. आणि आपली जी बुद्धी आहे ती या गोष्टीवर कायम आहे की परमात्मा तर निराकार असतो. मग काही एक असे ज्ञान आपल्याला मिळाले होते की श्रीराम श्रीकृष्ण हे परमात्मा होते, पूर्ण ब्रह्म होते, सर्व सृष्टीला रचणारे होते. मग आपण जर साकार भगवानाला मानू लागलो तर राम आणि कृष्ण यांच्यापर्यंतच सीमित राहू. आता आपल्याला आपल्या सद्ग्रंथ 600 वर्षांपूर्वी भगवानाने येऊन सांगितले होते, 3 देव की जो करते भक्ति उनकी कदे ना होवे मुक्ति. की ब्रह्मा, विष्णू, महेश की जे मुक्ती यांची जे भक्ती करतात त्यांचा मोक्ष कधी नाही होऊ शकत. कारण की हे तिन्ही देवता पण नाशवान आहेत. आणि नाशवानांची भक्ती करू तर आपण स्थिर कसे होऊ शकू? आपला मोक्ष कसा होऊ शकेल? कोणता मोक्ष? श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये सांगितले की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेनेच तू परम शांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. गीताध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मध्ये सांगितले की अर्जुन, तत्वदर्शी संताच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध करायला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक परतून कधी संसारात नाही येत.
आणि केवळ त्याच परमात्म्याची भक्ती कर ज्याने सगळ्या ब्रह्मांडांची रचना केली आहे. याने तर हे सिद्ध झाले की गीता ज्ञानदात्याहून अन्य कोणी भगवान आहे आणि गीता ज्ञान देणारा स्वतः सांगत आहे की त्या परमात्म्याची भक्ती करा, दुसऱ्यांची नाही करायची. आणि त्याच्या भक्तीने तुम्ही ते पद प्राप्त कराल, ते स्थान प्राप्त कराल की परत कधी जरामरण नाही होणार, परत कधी परतून संसारात कधी नाही येणार. आपल्याविषयी गीता ज्ञान देणारा भगवान स्वतः सांगत आहे की अर्जुन, 2 अध्यायाच्या 12व्या श्लोकात, 4थ्या अध्यायाच्या 5व्या आणि 9व्या श्लोकात, 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात की अर्जुन, तुझे व माझे खूप जन्म होऊन गेले, हे तू नाही जाणत, मी जाणतो. याने हे सिद्ध आहे की गीता ज्ञान देणारा पण नाशवान, तर त्याचे पुजारी पण स्वतःच नाशवान. तर तो मोक्ष नाही झाला जो 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात लिहिला आहे की जिथे गेल्यावर साधक परत कधी परतून संसारात नाही येत. 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात सांगितले की त्या परमेश्वराला शरण जा जो पूर्ण मोक्ष देतो, त्याच्या कृपेने तू परमशांतीला प्राप्त होशील आणि शाश्वत स्थानाला प्राप्त होशील. शाश्वत स्थान म्हणजे ज्या स्थानाचा कधी नाश नाही होत. आम्ही त्याला सतलोक म्हणतो आणि गीतेने त्याला सनातन परमधाम म्हटले आहे. तर सतलोकाच्या प्राप्तीसाठी परत त्याने सांगितले की त्या परमात्म्याला शरण जा जो हा मोक्ष तुला प्राप्त करून देईल. त्यासाठी 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात सांगितले की अर्जुन, त्या ज्ञानाला, जे ज्ञान 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात सांगितले की परमात्मा स्वतः येतात आपल्या मुखकमलातून, तत्वज्ञान, यथार्थ ज्ञान आपल्याद्वारे रचलेल्या सृष्टीचे आणि यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती ते स्वतः आपल्या मुखकमलातून सांगतात. 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात एक ब्रह्मणे मुखे शब्द आहे मूळ पाठात. तर या अनुवादकर्त्यांनी त्यांच्या अज्ञानाच्या कारणाने त्याचा अनर्थ केला. ब्रह्मणे मुखेचा अर्थ केला त्यांनी वेदाची वाणी. ब्रह्मणेचा अर्थ लिहिला वेद. हे चुकीचे केले. ब्रह्मणेचा अर्थ 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात यांनी याच अनुवाद करणाऱ्यांनी बरोबर केलाय. त्याचा अर्थ काय आहे? ब्रह्मणेचा अर्थ काय आहे? सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे पूर्ण परमात्मा. ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणे त्रिविधः स्मृतः. याचा अर्थ होतो की त्या सच्चिदानंद घनब्रह्म पूर्ण परमात्म्याला मिळवण्याचा 3 मंत्रांचा जप आहे. ओम तत्सत इति निर्देशः. तर तिथे ब्रह्मणे शब्द आहे. तर ब्रह्मणे शब्दाचा अर्थ बरोबर केला इथे यांची बुद्धी विचलित नाही झाली. सच्चिदानंद घनब्रह्मला मिळवण्याचा म्हणजे गीता ज्ञानदात्याहून कोणी दुसरा परमात्मा आहे तो ब्रह्मणे म्हटला जातो. म्हणजे ब्रह्महून मोठा भगवान. ब्रह्म तर गीता ज्ञानदाता आहे, श्रीकृष्णात प्रवेश करून बोलत आहे, हा काळ आहे. तर गीताध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 लिहिले आहे की परमात्मा आपल्या मुखकमलातून जे ज्ञान देतो स्वतः प्रकट होऊन, ते ज्ञान आहे तत्वज्ञान. ते यथार्थ ज्ञान आहे. त्या परमात्म्याला मिळवण्याचा कंप्लीट कोर्स आहे. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात त्याने सांगितले की त्या ज्ञानाला तत्वदर्शी संत जाणतात, त्यांच्याकडे जाऊन समजून घे. दंडवत प्रणाम करा, निष्कपट भावाने विनम्रतेने प्रश्न करा, तेव्हा ते तत्वदर्शी संत तुम्हाला तत्वज्ञानाचा उपदेश करतील. याने तर हे सिद्ध झाले की गीतेत ते ज्ञान नाहीये. परंतु गीतेचे ज्ञान जे आहे ते नाकारले नाही जाऊ शकत. इनकम्प्लीट आहे, परंतु यथार्थ आहे, अपूर्ण आहे. जसे एकतर 5व्या इयत्तेचा सिलॅबस असतो, पाठ्यक्रम एक 10वीपर्यंतचा असतो, तर गीता आणि वेद हे समजा मॅट्रिक म्हणजे 10वीपर्यंतचा सिलॅबस आहे.
10वीपर्यंतचा सिलॅबस चुकीचा नसतो. पुढच्या शिक्षणासाठी पुढचा सिलॅबस अजून असतो आणि परमेश्वराच्या वाणीत तो कंप्लीट आहे, पहिलीपासून ते लास्ट शिकेपर्यंत. तर ते आहे तत्वज्ञान. त्या तत्वज्ञानाच्या प्राप्तीनंतर आपल्याला ना वेदांची आवश्यकता, ना गीतेची, ना पुराणांची, ना कुराण, ना बायबलची. कारण की ते ज्ञान असे लपले आपल्यापासून की त्याला तर आपण चुकीचे मानले आणि जे चुकीचे ज्ञान आम्हाला प्राप्त होते त्याला आपण खरे मानले. जेव्हा की आपले सद्ग्रंथ हे सांगत आहेत की जे 600 वर्ष पहिले परमात्मा कबीरजी बनारसमध्ये, काशीमध्ये एका विणकराची भूमिका करत आणि हे ज्ञान पण यथार्थ बोलत असत, त्या ज्ञानामध्ये आज परमात्म्याच्या ज्ञानात हे वेद आणि गीतेमधील ज्ञान पुराणांचे जसेच्या तसे लिहिले आहे. आणि ज्याचा ऑप्शन सोडून दिला आहे की त्या तत्वदर्शी संताला विचारा, ते ज्ञान पण आहे त्याच्यात. तर ते तत्वज्ञान आहे, तो सूक्ष्म वेद आहे, तो 5वा वेद आहे. तर सूक्ष्म वेद परमात्म्याने स्वतः येऊन सांगितलं आहे. तर त्या ज्ञानाला, जे ज्ञान आपण रिजेक्ट करून ठेवले होते अज्ञानी संत ऋषींच्या ऐकवलेल्या दंतकथातून, त्या यथार्थ ज्ञानाला पहिले तर पुराणातून, वेदातून, कुराणातून, बायबलमधून, गीतेतून तुम्हाला हे सिद्ध करून दाखवले आहे की हे ज्ञान परमात्म्याने 600 वर्ष पहिले सांगितले होते, जे आज आमच्या पवित्र बुक्समध्ये, होली बुक्समध्ये विद्यमान आहे. आणि जे यात नाही आहे ते पण त्यात आहे. ज्याचा ऑप्शन सोडून ठेवला आहे की त्या तत्वदर्शी संताला विचारा, ते तत्वज्ञानात विद्यमान आहे, तर ते पण त्यात आहे. तर हे जे पवित्र इनकम्प्लीट होली बुक्स होते आपल्याजवळ, अपूर्ण सद्ग्रंथ होते, यापेक्षा तर त्या यथार्थ ज्ञानाला कबीर साहेबजींच्या मुखातून बोललेल्या वाणीला प्रूव्ह केले आहे की त्यात जे लिहिले आहे ते 600 वर्षांपूर्वी लिहिले होते. आणि आज आपले सद्ग्रंथ जे याच्याही पूर्वी लिहिलेले होते, त्यात तेच ज्ञान आहे जे भगवान स्वतः सांगत असत. जितके त्यांनी सांगितले तितके यातही मिळत आहे. तर यावरूनच सिद्ध झाले की ते ज्ञान सगळेच सत्य आहे जे परमात्म्याने सांगितले होते. याचा हा तर एक फॉर्म्युला झाला आपल्याला एक थिअरॉटिकली सिद्ध करण्यासाठी की आम्ही सद्ग्रंथातून हे सिद्ध करतो की परमात्मा कसा आहे, त्याचे प्रमाण कुठे आहे. दुसरे असेल, आम्ही एक प्रॅक्टिकल ज्यांनी केले आहे, तर प्रॅक्टिकलमध्ये थिअरी तीच असते जी आधी आपल्याला अवेलेबल असते सिलॅबसमध्ये. त्या थिअरीलाही बघून आपण प्रॅक्टिकल करतो. ज्या महापुरुषांनी त्या सिद्धांताने जे प्रॅक्टिकल केले त्यांनी पण परत तेच सांगितले आहे की परमात्मा कसा आहे, कोण आहे, कुठे राहतो. आणि ज्या प्रॅक्टिकलने, ज्या साधनाने, ज्या फॉर्म्युल्याने त्यांनी परमात्मा प्राप्त केला, त्यांच्या अमृतवाणीत ते मंत्र लिहिले आहेत की आम्ही हा मंत्र जप केला तर आमचा उद्धार झाला. हा पूर्ण अध्यात्म मार्ग आहे. या 2 पॉइंट्सवर अवलंबून आहे. एक तर आपण आपल्या सद्ग्रंथांना बरोबर मानतो, त्यात जे प्रमाण आहे, मग आपण त्या महापुरुषांना पण सत्य मानतो, त्यांचा महिमा आजपर्यंत गात ऐकत आलो, त्यांच्या वाणीलाही आपल्या ज्ञानाच्या आधारे घेत राहिलो सत्संगात. आणि त्यांनी कसा भगवान मिळवला आणि कसा सांगितला, आणि तेच वेदात मिळाले आणि तेच परमात्म्याच्या वाणीत मिळाले. तर या सगळ्यांनी मिळून एक निष्कर्ष निघतो की हा तर भगवान आहे, याला प्राप्त करण्याची ही पद्धत आहे. याच्या व्यतिरिक्त अजून कोणती साधना केली तर ती व्यर्थ आहे. गीताध्याय नंबर 16 श्लोक 23 व 24 स्पष्ट केले आहे की शास्त्रविधीला सोडून जे मनमानी आचरण करतात, म्हणजे जो सद्ग्रंथात जो विधी लिहिला आहे भगवानाच्या भक्तीचा, त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणती साधना करतो, जप करतो, कोणती क्रिया करतो, तर ती शास्त्र विरुद्ध आहे.
आणि शास्त्रविधीला सोडून जे मनमाने आचरण करतात त्यांना ना सुख मिळते, ना त्यांना कोणती सिद्धी प्राप्त होते, नाही त्यांची गती होते. तर यावरून सिद्ध आहे की व्यर्थ आहे ती साधना. आणि आम्ही कोणती साधना केली पाहिजे? 24व्या श्लोकात 16व्या अध्यायाच्या गीतेत लिहिले आहे की याने तुझ्यासाठी अर्जुन कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत म्हणजे कोणती साधना केली पाहिजे आणि कोणती नाही केली पाहिजे सद्ग्रंथच प्रमाण आहेत. कोणाच्या दंतकथांवर विश्वास करून आपले जीवन नष्ट नका करू. मग 2ऱ्या अध्यायाच्या 53व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीतेत लिहिले आहे की ज्यावेळी अर्जुन तुझी बुद्धी भ्रमित करणाऱ्या भिन्न भिन्न प्रकारच्या विचारांनी दूर होऊन एका तत्वज्ञानावर, परमात्म ज्ञानावर स्थिर होईल, तेव्हा तू योगी होशील, म्हणजे भक्त बनशील, योगाला प्राप्त होशील. नाहीतर तुला कोणी पण डगमवून टाकेल कोणत्याही पॉइंटवर येऊन. तर जेव्हा तुझी बुद्धी भिन्न भिन्न प्रकारच्या भ्रमित करणाऱ्या धार्मिक विचारांपासून दूर होऊन एका तत्वज्ञानावर, परमात्म ज्ञानावर स्थिर होईल, तेव्हा तू योगाला प्राप्त होशील. तेव्हा तर तू योगी बनशील, भक्त बनशील. योगी म्हणजे साधक, जो परमात्म्याला मिळवण्याचा प्रयत्न करतो. आपण योगी मानून ठेवले आहे ते तर केवळ जे आसन करतात, असे तसे अटपट करतात, ही तर एक प्राकृतिक चिकित्सा असते. हा योग नाहीये, हा योगी ही भक्ती नाहीये. त्याला योगी नाही म्हणू शकत. हा तर प्राकृतिक चिकित्सक आहे. परंतु पहिले हे साधक जे ऋषी होत होते, हे आपल्या स्वास्थ्यासाठी ही क्रिया पण बरोबर करत होते, कारण की स्वस्थ शरीरानेच भक्ती होते. हा योग जो आहे भक्तीच्यासाठी एक सहयोगी आहे, ना की याने मोक्ष नाहीये. भक्तीचे मेन स्वास्थ्य ठीक ठेवायला पहिले ह्या पण अशा तशा साधना नव्हत्या. आणि विशेष करून हे ऋषी लोकच आपले जास्त वेळ बसत होते, साधना करत होते. त्यांच्याजवळ अजून कोणते काम तर नव्हतेच, कारण की सद्ग्रंथांना वाचणे, जनतेला समजावणे. एक मजूर व्यक्ती आहे, शेतकरी व्यक्ती आहे, पूर्ण दिवस तर त्याचा आपोआप योग होतो, पूर्ण दिवस मेहनत करतो, धंदा करतो, त्याला जरूरत नाही तो योग करायची, तो तर तसा स्वस्थ राहील, मोकळ्या हवेत राहतो, पूर्ण दिवस काम करतो. हे ऋषी लोक बसून राहत असत, एकतर साधना चुकीची करण्याच्या उद्देशाने. साधना तर यांची ठीक नव्हती म्हणून जास्त करून हठयोग करून बसत होते. तर यासाठी त्यांना योग साधना करणे अनिवार्य होते. पूर्ण दिवस बसून राहण्याने शरीर खराब होते. तर आपण यांनाच बघून मग याला पण एक साधन मानले भक्तीचे. योग करणे काही अनिवार्य नाहीये. जे मेहनत मजुरी करतात, योग साधना करणे कोणते पाप नाहीये, वाईट नाहीये. ज्यांचे बसून काम आहे ते योग करू शकतात, 10-20 मिनिटे, अर्धा तास, जसा वेळ मिळेल स्वास्थ्यासाठी. परंतु योगीचा अर्थ इथे गीताध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 53 मध्ये आहे, भक्ताशी संबंधित. तेव्हा तू भक्त बनशील, कारण मग तू डगमग नाही होऊ शकत. यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ते ज्ञान ऐकवले जाते. तर त्यासाठी आपण आपल्या मनाला रोखण्यासाठी, दृढता निर्माण करण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी कोणता आधार पाहिजे? त्यासाठी आपल्याला आधी तर दासाने सांगितले की सद्ग्रंथ, जे सद्ग्रंथ आहेत, ज्यांना आजपर्यंत सत्ज्ञानयुक्त मानत राहिलो, प्रथम तर तुम्ही तो आधार बनवायचा आहे. दुसरे मग आमचा जे दास तुम्हाला प्रमाणित करून देत आहे की यापेक्षा पण वर उठून एक असे ज्ञान आहे, असा सूक्ष्मवेद आहे, तत्वज्ञान आहे, ज्यात या ग्रंथातले ज्ञान तर आहेच आहे, आणि जे यात नाहीये, यात कोण्या दुसऱ्याकडून माहीत करून घेण्यास सांगितले आहे, ते पण यात आहे. परंतु तो पण एक वेद आहे, सूक्ष्मवेद आहे. जेव्हा या वेदांना आपले धर्मगुरू नाही समजू शकले, तर सूक्ष्मवेद समजणे तर खूपच दूरची गोष्ट आहे.
तुम्हाला प्रत्यक्ष सिद्ध करून दासाने खूप वेळा दाखवलंय की वेदात परमात्मा मनुष्य सदृश आहे, साकार आहे आणि तो वरती एका स्थानावर राहतो. तो सतलोकात राहतो आणि तिथे राजासारखा विराजमान आहे आणि त्याच्या सिंहासन म्हणजे तख्तावर बसला आहे. सर्व सृष्टी राजाप्रमाणे बसला, दिसण्यात राजाप्रमाणे आहे त्याची सर्व शोभा. डोक्यावर मुकुट आहे मालकांच्या, वरती एक खूप मोठं छत्र आहे आणि त्यांच्या एका रोमात म्हणजे केसात, रोम म्हणतात, केस, शरीराच्या केसांना रोम म्हणतात, आणि जिथे रोम हा केस उगवला आहे त्याला रोमकूप म्हणतात. म्हणजे केस म्हणा किंवा रोमकूप. तर यात कोटी सूर्य मिसळले, कोटी चंद्रमा इतकी त्यांच्या एका केसाची शोभा आहे. तर याने हा परमात्मा हे वेदात लिहिले आहे आणि हेच परमात्म्याने स्वतः येऊन सांगितले आहे आणि हेच त्या महापुरुषांनी ज्ञान दिले आहे, सांगितले आहे डोळ्यांनी पाहिलेले ज्यांना परमात्मा भेटले होते. आणि तो परमात्मा मग तिथून चालत येतो, सशरीर येतो आणि 3 प्रकारे तो आपली लीला करतो. 3 प्रकारच्या शरीराने, 3 प्रकारच्या आपले लीलामय शरीर बनवून करतो. एक, ते वर बसून राहतात. दुसरे, जे संसारात येतात प्रत्येक युगात एक शिशुरूप धारण करून कोणत्या सरोवरात कमळाच्या फुलावर विराजमान होतात. तिथून त्यांना निस्संतान पती पत्नी दाम्पत्य उचलून घेऊन जातात. तिथे त्यांच्या घरी त्यांचे पालनपोषण होते आणि भगवानाचे पालनपोषण बाल अवस्थेत कुमारी गायींद्वारे होते असे आमचे वेद सांगतात. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 9 मध्ये हे प्रमाण आहे की त्या नवजात शिशुरूपात प्रकट परमात्म्याच्या पालनपोषणाची लीला कुमारी गायींच्या द्वारे होते. आणि मग हळूहळू लीलामय शरीराने मोठे होतात. तर छोट्याशा वयातच ते परमात्मा मोठ्या मोठ्या विद्वानांना पाणी पाजतात ज्ञानात, कारण की ते येतातच ज्ञान सांगायला. तर याच लीलेत परमात्मा, याच लीलेत तर अशा प्रकारे लीला करत आजपासून 600 वर्षांपूर्वी भगवान ते पूर्ण परमात्मा काशीमध्ये बनारस शहरात एक लहरतारा नावाचा तलाव होता. त्यात कमळाची फुले उमललेली होती आणि लहरतारा तलाव जो आहे गंगा नदीच्या पाण्याने जे पावसाळ्यात ओव्हरफ्लो होऊन गौ घाटावरून असे उतरून एका सरोवराचे रूप धारण करत असे आणि वर्षभर त्याचे जल निर्मळ राहत असे. त्यात कमळाची फुले उगवली होती. कमळाच्या फुलावर येऊन परमात्मा सतलोकातून येऊन विराजमान झाले आणि नवजात शिशूचे रूप घेऊन तिथे कमळाच्या फुलावर ते विराजमान झाले. यांचे प्रत्यक्षदर्शी होते ऋषी अष्टानंद. अष्टानंद नावाचे एक ब्राह्मण ऋषी होते. त्यावेळी स्वामी रामानंद एक खूप मोठे विद्वान मानले जात होते वेद आणि गीतेचे, पुराणांचे. तर त्यांचे शिष्य होते अष्टानंदजी. अष्टानंदजी दर दिवशी त्याच सरोवरात स्नान करण्यासाठी जात असत. उन्हाळ्याचा ऋतू होता. ज्येष्ठ उतरती पौर्णिमा, ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला दर दिवशीप्रमाणे अष्टानंद पण आपली साधना करून, न्हावून स्नान करून आपली साधना करण्यासाठी तत्पर होते. तिकडून परमात्मा सतलोकातून नवजात शिशुरूपात येत होते. त्यांचे खूप जास्त तेज होते, जसे तारा तुटतो. अष्टानंदजींनी पाहिले की हा प्रकाश, इतका विलक्षण प्रकाश कोणत्या गोष्टीचा आहे. जे आहे त्यांनी उघड्या डोळ्यांनी बघण्याचा प्रयत्न केला. त्यांचे डोळे बंद झाले. इतकं नूर होतं, इतकं तेज होतं. जसे आपण सूर्याकडे बघतो तर आपली चरमदृष्टी सूर्याच्या प्रकाशाला सहन नाही करू शकत, डोळे बंद होऊन जातात. बंद झाल्यानंतर आपल्याला परमात्म्याची, सूर्याचा जो प्रकाशरहित आकार असतो केवळ तोच दिसतो. याच प्रकारे जेव्हा अष्टानंदजींनी वरून येणाऱ्या प्रकाशपुंजाला पाहिले
त्यांचे डोळे त्याला सहन नाही करू शकले. डोळे बंद केले, साईडला केले, तर काय पाहिले की त्याने एक नवजात शिशु पाहिलं. एक प्रकाशरहित शरीर त्याचं, आणि त्याचाच तो प्रकाश होता. मग परत डोळे उघडले तर काय पाहिलं? तो प्रकाश एका कोपऱ्यात लहरतारा तलावात एकवटला. अंधार होता. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी जवळजवळ 1.5 तास आधीची गोष्ट होती. आधीची. त्याला तर मग काही दिसले नाही. त्याच्या डोळ्यात जरूर त्याचे प्रतिबिंब बनले होते बाळाचे. ते काही वेळात संपून गेले. आता त्याने विचार केला की बाबा हे तर खूपच विलक्षण दृश्य मी पाहिलं आहे. आता भक्त साधकाला कोणती समस्या येते भक्ती मार्गात, तर तो आपल्या गुरूंकडून निवारण करून घेऊ इच्छितो. अष्टानंदजी त्यांच्या गुरूंकडे गेले, रामानंदजींच्याकडे, आपल्या शंकेचे समाधान करण्यासाठी. स्वामी रामानंदजी विष्णूजींचे पुजारी होते आणि वेदांचे प्रकांड पंडित मानले जात होते. पुराणांचे मोठे विद्वान मानले जात होते. गीता त्यांना कंठस्थ पाठ होती. आता विष्णूजींचे जे पुजारी होते ते पंडित स्वामी रामानंदजी, ते आज तर तुम्ही खूप सहजपणे समजू शकाल की मग ते किती वेदांना समजले असतील आणि किती त्याने पुराणांना जाणले असेल. तरी पण त्या आधाराने त्यावेळी ते मोठे विद्वान मानले जात होते आणि 1400 ऋषी प्रचारक बनवून ठेवले होते. त्यातले एक अष्टानंदजी पण होते. मग परमात्मा कबीरजींची कृपा झाल्यानंतर त्याने 84 अजून बनवले होते शिष्य. 1484 शिष्य होते रामानंदजींचे एकूण मिळून. तर सांगायचा भाव हा आहे की रामानंदजींना अष्टानंदाने जाऊन आपली शंका व्यक्त केली की आज मी असा एक आकाशातून येणारा प्रकाशपुंज पाहिला. माझे डोळे गुरुदेव सहन नाही करू शकले. चरमदृष्टी बंद झाली. त्यानंतर मी प्रकाशरहित एक शिशु पाहिलं. प्रकाशरहित शिशुच्या रूपाची ती प्रतिमा बनली माझ्या डोळ्यात. ती पाहिली मी प्रतिबिंब. हे काय कारण आहे मालिक मी समजू नाही शकलो. हा प्रकाश जो मी पाहिला, त्यानंतर नवजात शिशुचा आकार पाहिला, ही कोणत्या माझ्या भक्तीची उपलब्धी आहे का कोणता माझा असाच भ्रम आहे? तेव्हा स्वामी रामानंदजींनी म्हटले की वरच्या लोकातून जेव्हा कोणी अवतारगण येतात त्यांचे हे लक्षण असते आणि इथे ते काशीत कोण्या आईच्या गर्भात जन्म प्रवेश करतील. 9 महिन्यांनंतर ते परत बाहेर येतील. आता स्वामी रामानंदजींना इतकेच ज्ञान होते की त्यांचे भगवान आईपासूनच जन्म घेतात. अवतार पण आईपासून जन्म घेऊन येतात. आता गुरुजी जे शंकेचे समाधान करतात शिष्यांसाठी फायनल असते. अष्टानंदजींचे शंका समाधान जसे रामानंदजींनी केले ते झाले. तिकडून एक निरुनिमा नावाचे एक मुसलमान विणकर होते. या जन्मात तसे ते ब्राह्मणी होते. गौरीशंकर नाव होते निरूचे. सरस्वती नाव होते नीमाचे. मुसलमानांनी त्यांना जबरदस्तीने मुसलमान बनवले होते. ज्या कारणाने पहिले ते शंकराचे पुजारी असल्याच्या नात्याने शंकरजींची शिवकथा ऐकून ते आपला उदरनिर्वाह करत होते. मग ब्राह्मणांनी जेव्हा पाहिले, त्या धर्मगुरूंनी ब्राह्मण जे पहिल्यापासूनच गौरीशंकरांबद्दल ईर्ष्या करत होते, कारण की गौरीशंकर एक निस्वार्थी ब्राह्मण होते. निस्वार्थ कथा सांगत असत. कोणाला पथभ्रष्ट करत नव्हते, ना श्राद्ध कर्म करत होते, ना कोणाला मूर्ख बनवत होते की तुमच्यावर करणी आहे, इतके पैसे द्या, इतके कपडे द्या. ते केवळ भगवानांची कथा ऐकून आपली जी दक्षिणा येत होती त्या दक्षिणेने आपला निर्वाह करत होते. मग मुसलमान आणि दुसरे जे ते ब्राह्मण होते, जे लोकांना धोका देत होते, आपला उदरनिर्वाह चालवत होते, ते यांच्याशी ईर्ष्या करत होते, कारण की सगळे त्यांचे प्रशंसक बनले होते. ज्या कारणाने मुसलमानांनी डाव खेळला की हा जास्त प्रचार गौरीशंकर करत आहे हिंदू धर्माचा, आणि का नाही
याला मुसलमान बनवूया आणि दुसरे जे धर्मगुरू आहेत जे जनतेला भडकवत आहेत लढण्या मरण्यासाठी, ते पहिल्यापासूनच याचे विरोधी आहेत, ते काही करणारच नाहीत. आणि असेच झाले. तर निरुनिमा गौरीशंकर सरस्वती हे यांचं नाव बदललेलं. गौरीशंकरचे नाव ठेवले नूर अली, त्याला मग निरू म्हणू लागले. आणि सरस्वतीचं नाव ठेवलं नियामत, तिला नीमा म्हणू लागले. असे बऱ्याच गावात छोटी नावे ठेवली जातात. तर निरू आणि नीमा नावाने ते प्रसिद्ध झाले. तर निरुनिमा निसंतान होते. वय 60च्या आसपास झालं होतं. भलेही ते मुसलमान बनले होते तरी पण भगवान शंकराची आठवण त्यांना नेहमी येत असे. तर एक दिवस नीमाने विशेष त्या दिवशी स्नान, आणि त्यांना गंगेत स्नान करण्यास बंदी घातली, त्या घाटावर जिथे ब्राह्मण नाहत असत गंगेत. तर त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहिला स्नान करण्याचा. रोज स्नान करणं त्यांच्यासाठी अनिवार्य होतं. तर ते पण स्नान करण्यासाठी दर दिवशी त्या लहरतारा तलावावर जात असत. ज्या दिवशी परमात्मा तिथे सतलोकातून चालत आले, कमळाच्या फुलावर लहरतारा तलावात प्रकट झाले. अष्टानंदजींनी त्यांना पाहिले. त्यानंतर त्याच दिवशी सकाळी सकाळी त्यावेळी उठून ते रोज येत असत ब्रह्ममुहूर्तावर. तर निरू नीमा दोघे आपल्या घरून चालू लागतात झोपडीतून. तर नीमाला पहिल्या दिवशी कोणी अशी सांसारिक नातेवाईक कोणी त्यांच्या घरी आली. तिने पण नीमाला विचारले की तुम्हाला कोणी संतती नाहीये? तर तिने म्हटले नाही, संतती नाहीये. तर या गोष्टीची चर्चा होते की संतती तर व्हायला पाहिजे होती. भगवान हे काय केले परमात्म्याने तुमच्याबरोबर? कोणी मूल असेल तर जगात आनंद आहे, नाहीतर असेच दुःखी होऊन मरायचे आहे. असा जन्म झाला नाही झाला सारखे आहे. जसे जगाचे विचार असेच असतात, परंतु परमात्म्याच्या अध्यात्म मार्गाचे याच्या उलट विचार असतात. इथे ज्यांना कोणाला संतती आहे हे काही असे नाहीये मुलगा आहे का मुलगी की कोणते नातेसंबंध जुळले आहेत. हे मागचे संस्कार आहेत, मागच्या जन्मातले तुमचे कोणाचे घेणे आहे, कोणाचे देणे आहे, ते पुत्रपुत्री रूपातून तुमच्याकडून प्राप्त करत आहेत. आणि ज्यांना संतती नाहीये ते फ्री झाले आहेत. त्यांचे आता कोणाशी देणे घेणे शिल्लक नाहीये. जर त्यांना काही भक्ती मिळेल ते तर खूप सहजतेने पार होऊ शकतात. खूपच सहजतेने त्यांना तर उशीर नाही होणार. परंतु आपले जगाचे विचार त्यांना इतके विचलित करतात, ते भक्ती तर विसरून जातात. एकाच गोष्टीचा घोषा लावतात, संतती होऊ दे, संतती होऊ दे, संतती होऊ दे. आता तिथे संतती पण नाही होऊ शकणार असे म्हणून, कारण की त्यांच्या भाग्यात नाही. कुठे कबीर परमात्मा पूर्णब्रह्म सत्पुरुषाची भक्ती परमसंत त्याच्या प्रतिनिधीकडून घेतल्याशिवाय, जसा हा दास आजच्या दिवशी विश्वात परमात्म्याचा तो कृपापात्र दास आहे ज्याच्याकडे कंप्लीट भक्तिमार्ग आहे पूर्ण. आणि जो भगवान सुख देतो, परमात्मा या दासाच्या माध्यमातून तुम्हाला सगळे देईल, हे त्याचे विधान आहे. जे या दासाच्या व्यतिरिक्त किंवा परमात्मा आले होते त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कुठेही भक्ती पण करत आहेत आणि त्यांना कोणती आपत्ती आहे, जशी संततीवर गोष्ट चालू आहे, तर तिथे तर संतती त्यांना मिळणारच नाही. तर ते बडबड करून मग काय करतात, कोणते मूल दत्तक घेतात कोणाचे. आता ठीक आहे, मूल दत्तक घेतले, मोठा होऊन तर मूल बघा आपले असो नाहीतर दत्तक असो, आपली ज्यांना संतती आहे त्यांना माहीत आहे मोठे होऊन लग्न झाल्यावर मुले त्यांचं किती ऐकतात, ते आपल्या हिशोबाने चालतात. तर त्यांना ज्यांनी शेवटी मूल दत्तक घेतले आहे, नंतर शेवटी त्यांचा विवाह पण होईल, त्याला मुले पण होतील, ते मग म्हातारे नंतर बसून रडतात की बघा हा असा व्यवहार करत आहे, आमचा स्वतःचा मुलगा असता तर काय त्याने असे केले असते. म्हणजे परत त्यापासून पण त्रास होईल शेवटी.
त्यापासून पण वैतागतील आणि मग विशेष करून आईच्या मनात ही गोष्ट निघत नाही मनातून की हे भगवान, माझे स्वतःचे मूल असते, मला मूल नाही झाले. त्या दुःखाने ती मरून जाते. आता काळ किती दुष्ट आहे. हा तर कोणते सुख तर नाही देऊ शकत, दुःख देऊ शकतो पूर्ण. मग ती काय बनते ती बहीण पुढच्या जन्मात? तिला कुत्रीचे जीवन मिळते, कारण की संततीच्या भुकेने मेली होती, कुत्री बनली. आता काळ मजा घेतो तिची की घे तू संततीला जन्म देऊन देऊन दमून जा. एकेका वेळी 8-8, एक नाही 8-8 वर्षात 2-2 वेळा पूर्ण करून घे तुझ्यात जी कसर होती. मग बनवले डुकरी त्याने, डुकरी घे मग 12-12 पिलांना एकत्र जन्म दे. ही पण तर संतती आहे, ती पण वेगळी संतती होती. तर अशी दुर्गती अजून शिरावर घेतली त्या बहिणीने. तिथे भक्ती पण नव्हती आणि ती संतती पण मिळणार नव्हती. आणि इथे काय होईल? भगवानाला शरण आल्याने एकतर ज्ञान होईल. जर परमात्म्याला वाटले तर तुम्हाला संतती पण देईल. भगवानाच्या हातात सर्व काही आहे. एका मिनिटात बस आस सोडवून देईल भगवान. परंतु इथे उद्देश तुमचा मोक्ष मिळवणे असला पाहिजे. तुमचा उद्देश मोक्ष मिळवणे असला पाहिजे, नाही की केवळ ही व्यर्थची डिमांड घेऊन नका येऊ. परमात्मा तुमच्या, कारण की तुमचा उद्देश आहे मोक्ष मिळवणं. आणि मोक्ष मिळाला तर तुमचे कायमचे झंझट मिटेल. ही मुले मुलगी संतती असंख्य वेळा जन्माला घातले, असंख्य वेळा तर ते तुमच्या समोर मेले आणि हाहाकार तुम्ही 100 वेळा सहन केला. तर हे काही जीवन नाही आहे. याच आशेला घेऊनच फक्त सतलोक आश्रम परवालामध्ये येणं तुमचं व्यर्थ आहे. इथे येण्याचा मूळ उद्देश तुमचा मोक्ष समजा. जी सगळ्यात दुर्लभ वस्तू इथे प्राप्त आहे, त्याच्याबरोबर परमात्म्याची इच्छा असेल, कोणी संतती तुम्हाला द्यायची असेल तर देईल तुमची मुले, पालन पोषण करून त्या आत्म्यांना मोठे करतील. जर नाही देत तर धन्यवाद माना दात्याचे की तुम्ही जे कराल ते योग्य कराल मालक. आणि आम्हाला तर ज्ञान नाही. तुमचे मोक्ष उद्देश ठेवा, नाहीतर ती दुर्गती होईल जी आत्ता सांगितली. कारण की इथे तर इथे परमात्म्याला शरण आल्यानंतर एकतर ज्ञान तुम्हाला असे निर्मळ मिळेल, शंका समाप्त होईल तुमची. असंख्य जन्म आपण जन्म घेतले, असंख्य जन्म आपण मृत्यूला प्राप्त झालो, असंख्य जन्मात नाही माहिती आपली किती किती संतती झाल्या. संतती परमात्मा देतो. धन्यवाद दात्याचे. नाही दिले तर हे समजा की आपल्यावर कृपा खूप झाली मालकांची, आपला पिच्छा सुटेल. कारण की जेव्हा तुम्ही इथून जाता संसारात तर तुम्हाला 100% 100% लोक त्या विचारांचे भेटतील, जे हे म्हणतील की बाबा संतती तर हवी होती, एक मूल तर व्हायलाच हवे होते. तर त्या बहिणीला, त्या भावाला ज्याला संतती नाहीये, त्यांना मग ते इंजेक्शन देतात आणि मग ते प्रेरित कासावीस होतात मुलांसाठी. त्यांना त्यासाठी इथे येणं अनिवार्य आहे. परमात्म्याची इच्छा असेल तर माहीत नाही किती संतती देईल. असे लोक दासाने बघितले ज्यांचे 50 वर्ष वय झाले होते, 55 वर्षांचे, तेव्हा त्यांना संतती दिली. परंतु खरी तळमळ बघून, खरी आस्था बघून की हे केवळ मुले मुली नाहीत, आता हे मोक्ष पण मागत आहेत, तेव्हा मुले देईल तुम्हाला. आणि तुम्ही केवळ मुले मुले मागाल, कधीही नाही देणार. कारण की तुम्हाला नरकात थोडेच पाठवायचे परमात्म्याला. तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ज्ञान समजून घ्यायचं आहे. इथे हजारोंच्या संख्येने तुम्हाला दाखवून देईन की ज्यांचे 8-8 वर्ष लग्नाला झाली होती, 20-20 वर्ष झाली होती, 15-15 वर्ष झाली होती, त्यांची इच्छापूर्ती केली दात्याने. एकत्र 2-2 दिले एका वेळी. तर सांगायचा भाव हा आहे की जेव्हा तुमची आस्था इथे होईल ना की भगवान मला मोक्ष द्या, तेव्हा देईल तो. आणि जेव्हा हेच मागाल, मुलेच मुले होऊ दे आणि तुम्हाला नरकात टाकेल आणि मुलेही अशीच चूक करतील, जेलमध्ये तुम्ही पण असाल आणि ते मूल पण असेल, तर अशी परमात्मा थोडेच फाशी देईल तुमच्या गळ्याला. तर या गोष्टींवर तुम्ही खूप लक्ष देऊन विचार करायचा आहे, जे दास वचन बोलत आहे. आणि जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने तुम्ही हे म्हणाल की परमात्मा मोक्ष होऊ दे आमचा, उचित समजेल तो दाता.
चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव सौ लीलाबाई दिगंबर ताडे. आपण कुठून आलात? मी गाव सायवानी, तालुका पातूर, जिल्हा अकोला. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शिक्षिकेचा आहे. मी पातूरला 15 वर्ष सर्व्हिस, लक्ष्मीबाई देशपांडे शाळेवर 15 वर्ष सर्व्हिस केली आणि 10 वर्ष झाले मी रिटायर झालेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा 11 ऑगस्ट 2019ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? आम्ही हेच ब्रह्म विष्णू महेश, श्री भगवान, कृष्ण भगवान, दुर्गादेवीची 9 दिवस मी ज्योत लावून उपवास करीत होते. शिवजीचे पण 5 सोमवार करीत होती. श्रावण महिन्यामधले 5 सोमवार करीत होते. आणि गजानन बाबाची मी खूप भक्त होते. मला खूप गजानन बाबाची इतकी भक्ती केली मी की एकदा मी आसनावर बसले की 7 वाजता आसनावर बसले की मी एकदम ते पूर्ण पारायण झाल्याशिवाय उठत नव्हते. काहीही न खाता पिता, एक पाण्याचा बुंदही नव्हती पीत. इतके असे मी 50 पारायण केले. आणि तुकडोजी महाराजांच्या पण आश्रमामध्ये मी 4 वर्ष सतत ध्यान प्रार्थना केली. अन्य देवी देवताची पूजा केली. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही व्यवसायाने एक शिक्षिका होत आहे आणि पूर्वीपासूनच तुम्ही भक्ती साधनेत लीन होतात. जी महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की देवी देवतांची पूजा करणे, मंदिरात जाणे, या भक्तिविधी आपण करत होतात. असं असताना संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण या मार्गात कशा आलात? माझं गाव सायवणी आहे. माझ्या गावामध्ये एक माई संत रामपालजी महाराजांची पुस्तके विकण्यासाठी आल्या होत्या. तर माझ्या घरापासून थोड्या अंतरावर त्या होत्या. मला वाटलं कशाची गर्दी आहे बायांची, म्हणून मी तिथपर्यंत गेली. तर त्या पुस्तक विकत होत्या आणि मलासुद्धा एक ज्ञानगंगा नावाचं पुस्तक दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हे वाचा आणि चॅनलवर रामपालजी महाराजांचा सत्संग येतो, तर तुम्ही आवर्जून पहा. तर मी घरी गेल्यानंतर 3 दिवसातच ते ज्ञानगंगा पुस्तक वाचलं. परंतु त्या पुस्तकामध्ये मला नवीनच ज्ञान मिळालं. ब्रह्म विष्णू महेशची माता पिता कोण, आणि अर्जुनाला गीता कोणी सांगितली. ब्रह्म विष्णू महेश यांची माता दुर्गादेवी आणि पिता काल ब्रह्म ज्योती निरंजन, त्यांनाच क्षरपुरुषसुद्धा म्हणतात. हे ज्ञान मला पहिल्यानंच नवीनच वाटलं. मी म्हटलं आजपर्यंत आपण हे ऐकत आलो की ब्रह्म विष्णू महेश हे सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत, सर्वात श्रेष्ठ आहेत, तेच इष्ट आहेत आणि निर्गुण निराकार आहेत आणि त्यांच्यावरची शक्ती कोणीच नाही, असंच आम्ही ऐकत आलो. परंतु ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यानंतर आणि चॅनलवर सत्संग ऐकल्यानंतर नवीन ज्ञान आम्हाला हे सत्य ज्ञान मिळालं. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी प्रकाशित केलेलं ज्ञानगंगा हे पुस्तक आपण वाचलं आणि त्यातलं जे ज्ञान आहे ते आपण परखलं आणि त्या ज्ञानाच्या मार्गे आपण संत रामपालजी महाराजांशी जुडल्या गेलेत. तर जेव्हा तुम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली आणि जी काही त्यांनी भक्तिसाधना दिली, त्या भक्तिसाधनेवर आपण जेव्हा भक्ती केली त्या भक्तिसाधनेनुसार, तर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? मला संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर छोटे मोठे लाभ खूप मिळाले. पहिला लाभ आध्यात्मिक ज्ञान आणि मोक्षाचा मार्ग मिळाला. दुसरा लाभ, माझे गुडघे इतके दुखत होते की मला उठता बसता येत नव्हते, परंतु संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर माझे गुडघे बसले. आणि तिसरा लाभ म्हणजे संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊन मला 4 महिने झाले होते. मी मनात सोचलं की एक दिवस संत रामपालजी महाराजांची सत्संग आपल्या घरी आणावा. मग मी भगतजीला म्हटलं की भगतजी तुम्ही माझ्या घरी याल का सत्संग घेऊन? तर ते हो म्हणाले, परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही.
तर संत रामपालजी महाराज माझ्या घरी येऊन माझ्या अंगणामध्ये त्यांनी सत्संग केला. आणि चौथा लाभ म्हणजे मला 2 मुलं 2 मुली आहेत. मोठा मुलगा माझा शेतीचं काम करतो आणि दुसऱ्या मुलाची लॅबॉरेटरी आहे. त्याचा व्यवसाय चांगला आहे, त्याला इन्कम पण त्याचं चांगलं आहे. संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी 4 व्हीलर मला तर 2 महिन्यामध्ये 4 व्हीलर द्या असं म्हटल्यानंतर 2 महिन्यातच माझ्या घरी 4 व्हीलर आली. 4 व्हीलर आल्यानंतर त्याचा व्यवसाय चांगला चालू लागला. आणि पाचवा लाभ असा आहे की माझ्या नाताने 12वीची परीक्षा दिली आणि त्याला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढायचे होते. CETची परीक्षा द्यायची होती आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पाहिजे होते. तर त्यांनी कागदपत्र घेऊन तो तहसीलमध्ये गेला. तहसीलमध्ये गेल्यानंतर कागदपत्र बाबूला दाखविले. तर बाबू म्हणाले की ही कास्ट सर्टिफिकेटची तारीख 2014 आहे, तर आपल्याला 2018ची तारीख पाहिजे. तर मग तुमचं काम काही होत नाही, अगोदर तुम्ही ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळण्यासाठी तुम्ही त्या कास्ट सर्टिफिकेट 2018ची तारीख आणा. मग त्याचं काम काही झालं नाही. तो घरी आला. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा कागदपत्र पाहिले. त्याला काहीतरी काम होतं म्हणून त्यांनी कागदपत्र काढले. तर त्या कास्ट सर्टिफिकेटवर 2014च्या ऐवजी 2018 तारीख आली. हा एक फार मोठा चमत्कार झाला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेनंतर आणि त्यांनी जी भक्तिविधी दिली आपल्याला, त्या भक्तिविधीचं सद्भक्ती केल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर या अनुषंगाने आपण जे अन्य श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? मी संदेश तर काही देऊ शकत नाही, परंतु विनंती करते की माणूस जन्म दुर्लभ है, मिले ना बारंबार, तरुवर से पत्ता तुटे, भोर न लगता डार. मनुष्याचा जन्म नेहमी मिळत नाही. 84 लाख योनीचा चक्कर काटून एकदाच माणसाचा जन्म मिळतो. आणि सद्भक्ती आणि सत्यज्ञान आणि सद्भक्ती करणे या पृथ्वीवर याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. तुम्ही संत रामपालजी महाराजांना पहिचाना, ओळखा. त्यांचा सत्संग तुम्ही पहा TV वर. संत रामपालजी महाराज पूर्ण परमात्मा आहेत आणि ते काय ज्ञान देतात ते तुम्ही ग्रहण करा. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे पूर्ण परमात्मा आहेत, हे तत्वदर्शी संत आहेत आणि ते शास्त्रोक्त भक्ती सांगतात. तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आपल्या TV वर संत रामपालजी महाराजांचा सत्संग येतो. खाली पट्टी आहे, त्याच्यावर कॉल नंबर आहेत. त्या कॉल नंबरवर फोन करून आणि नामदान केंद्र प्रत्येक जिल्ह्याला आहेत, तिथे जाऊन तुम्ही आपले नाव जाऊन आपला दीक्षा घेऊ शकता. या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? दीक्षा घेण्यासाठी एक खडकुचाही खर्च येत नाही. फुकट नामदीक्षा देतात. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.